राजीव साबळे 2 ऑगस्ट रोजी करणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश। ॲडव्होकेट राजीव साबळे यांची पत्रकार परिषदेत माहिती। माणगावात शिवसेना शिंदे गटाला जोरदार धक्का। शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी पत्रकार परिषद घेत ॲडव्होकेट राजीव साबळे व माणगाव नगरपंचायत नगरसेवक यांना पैशाचे आमिष दाखवून खासदार सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेत असल्याचे विधान केले होते। हे आरोप बिनबुडाचे असून आता कोणतीही निवडणूक नाही, तसेच शिवसेना प्रवक्ते हे पद नावापुरतीच माझ्याकडे आहे। मी कोणत्या पक्षाचं काम करणे हे माझं वैयक्तिक विषय आहे। मी सर्वांना आवाहन केलं आहे, ज्यांना माझ्यासोबत यायचं आहे ते दिनांक 2 ऑगस्टला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील। दिनांक 2 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती ॲडव्होकेट राजीव साबळे यांनी दिनांक 13 जुलै 2025 रोजी पत्रकार परिषदेत दिली। माणगाव शहरातील अशोकदादा साबळे लॉ कॉलेज येथे पत्रकार परिषदेला नगरपंचायतीचे पाणीपुरवठा सभापती कपिल गायकवाड, स्वीकृत नगरसेवक सुनील पवार, वीरेश येरुणकर उपस्थित होते। यावेळी ॲडव्होकेट राजीव साबळे पुढे म्हणाले की शिवसेनेचे प्रवक्ते पद हे फक्त नावापुरते माझ्याकडे होते। ते अनेक वेळा मी नाकारले व सोडण्याचा प्रयत्न केला। जिल्ह्यात कोणताही मान त्या पदाला दिला जात नव्हता। मंत्र्याची भेट घेण्यासाठी वेळ देखील मिळत नव्हती। खासदार सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे CBSE स्कूलच्या उद्घाटनवेळी 5 कोटी CSR निधी उपलब्ध करून देतो अशी घोषणा केली होती। त्याबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आम्ही नाराज नाही, पण त्यांची भेट होऊन दिली जात नाही। अनेक कामे प्रलंबित आहेत। जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी किती शिक्षण संस्था चालवल्या आहेत। त्यांनी व अरुण चाळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताना किती पैसे घेतले होते। ते आता आमच्यावर पैसे घेऊन पक्ष प्रवेश करत आहे असे आरोप करत आहेत। त्यांना याबद्दल कायदेशीर नोटीस बजावणार आहे। खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून सर्व कामे पूर्ण केली जातील असा विश्वास त्यांनी दिला। कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजिद हजिते। कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।